अफेअर म्हणजे शरीर संबंधाची भूक अनेकदा म्हटलं जातं, पण ती अटेन्शनची देखील भूक असते. बहुतेक लोकं असं समजतात, की अफेअर म्हणजे शरीर संबंधाची लत, शरीराची हाव, कंट्रोल नसणं, पण सत्य वेगळं आहे. अफेअर होणाऱ्या बहुतेक लोकांना घरी सेक्स मिळत नाही असं नाही, त्यांना अटेन्शन मिळत नाही. त्यांना कुणीतरी ऐकून घ्यावं असं वाटत असतं, कुणीतरी विचारावं, "तू ठीक आहेस का? तुझा दिवस कसा गेला?" पुरुष आणि स्त्री दोघांची सायकॉलॉजी वेगळी असते बरं का. बहुतेक पुरुष अफेअर करतात इगो जिवंत ठेवण्यासाठी, मी अजूनही अट्रॅक्टिव्ह आहे हे स्वतःला सिद्ध करण्यासाठी, आणि बहुतेक महिला अफेअर करतात इमोशनल व्हॅलिडेशनसाठी, माझ्या भावना कुणीतरी समजतोय या भावनेसाठी. ज्याच्यासोबत अफेअर करता तो काय देतो माहिती आहे का? स्पेशल फिलिंग्स देतो, इम्पॉर्टन्स देतो, डिझायर देतो, झिरो एक्सपेक्टेशन्स असतात, झिरो रिस्पॉन्सिबिलिटी असते. आणि घरचा पार्टनर काय करतो? तो अझ्युम करतो, तो किंवा ती आहेच, आपण लग्न केलं आहे, इतकं बोलायची गरज काय आहे, वगैरे वगैरे. आणि हळूहळू अटेन्शन गायब होतं. अफेअरमधून मग काय साध्य होतं? काहीच नाही. तो फक्त टेम्पररी इगो बूस्ट देतो, मोमेंटरी एक्साइटमेंट देतो, पण लाँग टर्ममध्ये विश्वास तोडतो, फॅमिली उद्ध्वस्त करतो आणि स्वतःची ओळखही गमावतो. लक्षात ठेवा, अफेअर हा प्रॉब्लेम नाही, तो एक लक्षण आहे. आणि लक्षणाला दोष देऊन रोग बरा होत नाही. जर तुम्हाला तुमचं नातं वाचवायचं असेल तर अटेन्शन बाहेर शोधू नका, तेच अटेन्शन तुमच्या पार्टनरला द्या. आणि जर तुम्ही अफेअरच्या कन्फ्युजनमध्ये अडकलेले असाल, या पॅटर्नला समजून घ्यायचं असेल, डिसिजन घ्यायला अवघड जात असेल, तर मी यावरती एक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर A to Z हा प्रॅक्टिकल कोर्स तयार केला आहे. अधिक माहितीसाठी कोर्स असा मेसेज 8010093939 या नंबरवर व्हॉट्सअप करा. पहिल्या 50 लोकांसाठी अगदी बेसिक फीमध्ये हा कोर्स उपलब्ध करून देत आहोत. लक्षात ठेवा, अटेन्शन चुकीच्या ठिकाणी दिलं तर आयुष्य चुकीच्या दिशेने जातं.